हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या वन पीस ड्रेसच्या योक पार्टची आपण जी कटिंग केली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर आता त्याची अस्तरवर ठेवून व कापडवर ठेवून कटिंग करणार आहोत. तर हे बघा, इथे हे सगळं ड्राफ्ट केलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आहे का कसं काय आपण केलं आहे. तर हे बघा, योक पार्टची आपण कटिंग करून घेतली अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता हे अस्तर घेतलं आहे, अस्तर व ते योक पार्ट ठेवून आपल्याला आता ते कट करून घ्यायचे. तर हे बघा, पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे का व्यवस्थित बसतं आहे का काय, कारण दोन्ही आपल्याला फोल्ड साईडलाच ठेवायचे. तरी बघा, मी पुन्हा व्यवस्थित ठेवून बघते. दोन्ही पण आपल्याला फोल्ड साईडकडनंच ठेवायचे. तर हे बघा, प्रिन्सेस कटला आपल्याला आतमधून पाऊण ते अर्धा इंचमधून मार्जिन घेऊन टक्स ड्रॉ करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी बॅक पार्ट इकडे ठेवून घेतला कारण तिथे बसत नव्हता. आपण तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले कारण शिलाई देऊन घेऊ आणि बॅक पार्ट पॅक करून घेऊ त्यासाठी. तरी अशी मार्किंग करून घेतली मी बॅक आणि फ्रंट पार्टची. हे बघा, इकडे देखील प्रिन्सेस वन टक्सची देखील खाली अशी म्हणजे मार्किंग करून घेतली. आतमध्ये टक्सची मार्किंग केली आहे कारण स्टिच करताना बरोबर होईल. तर आता आपण कटिंग करून घेऊ. हे बघा, आता मी कटिंग करून घेते. अगोदर आता गळ्याची कटिंग करते. गळा आपला व्ही नेकच आहे अशा पद्धतीने. त्यानंतर टक्स देखील कट करून घ्यावा लागेल आपल्याला. तर मी टक्स देखील कट करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित टक्सची देखील कटिंग करून घ्यायची. त्यानंतर खालची कमरची लाईन देखील आपण कट करून घेऊ. जसं पॅटर्न ड्रॉ झालं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कुठेही काही वाढवलेलं नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्नची कटिंग करून घेते व्यवस्थित. कट करताना कुठेही कमी जास्त कटिंग करायची नाही, व्यवस्थित कटिंग करायची. आता फ्रंट पार्ट आपला कट झाला आहे. आता आपण बॅक पार्ट घेऊ कटिंगला. ते बघा, जसं मार्किंग केलं आहे तसं मी कटिंग करून घेते बॅक पार्टची देखील. आपण स्लीवला अस्तर जॉईंट नाही करणार आहे कारण स्लीव फक्त आपण जे आपलं कापड आहे मेन कापड त्याचीच बनवणार आहे. अस्तर फक्त बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट या दोघीच यांना लावलं आहे आपण. हे बघा, मी इथं 80 सेंटीमीटर अस्तर घेतलं होतं. 80 सेंटीमीटरमध्ये माझं दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग झाले. तर नेक कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. तर बॅक पार्टची देखील कटिंग झाली आहे. आता आपण हे बघा, हे कापड घेऊन या कापडवर देखील मी ठेवून आणि कटिंग करून घेते. सेम जसे आहे तसेच कट करून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त बाजूने अर्धा अर्धा इंच जास्त घेऊ मार्जिन आणि कटिंग करून घेऊ मी. चला तर आता कटिंग करून घेते. तर बघा, तर कटिंग करून घेतली. त्यानंतर आता खालच्या पार्टसाठी हे बघा, हे 8 फोल्ड आहे म्हणजे मी 8 फोल्ड करून ठेवलं आहे हे कापड. तर आपल्याला बघा, अगोदर आपल्याला आता पार्टला किती लागतं ते बघावं लागेल अगोदर. तर बघा, हा योक पार्टसाठी आपण 15.5 घेतले. तर इथं उंची 49 आहे, ती खूप जास्त होत होती त्यामुळे मी नंतर कमी करून घेतली. तर हे बघा, इथं आपण मायनस करून घेऊ योक पार्ट उंचीमधून. तर इथे मी असं
इकडे ड्रॉ करून घेतल्यानंतर करेक्शन करून घेतले. हे बघा योक पाट आपला 15.5चा तयार आहे. तर हे बघा आपल्याला जेवढं उरलेलं आहे तिथून आपल्याला खालचा जो पार्ट आहे तो किती ठेवायचा आणि वरचा पार्ट किती ठेवायचा याचं देखील मार्किंग करावं लागेल. तर मी अगोदर उंची घेतली बघा. उंची मी इथं 45.5 घेतली आहे. त्याच्यामधून आपल्याला योक पार्ट मायनस करायचा आहे 15.5. तर खाली उरतील. तर हे बघा फोन घेते. तर हे बघा फोनमध्ये आपण कॅल्सी करू. तर हे बघा 45.5 वजा योक पार्ट 15.5. हे बघा 15.5चा योक पार्ट आहे तो आपल्याला उंचीमधून मायनस करायचा आहे. तर बघा इथं 15.5 मायनस केलं 30 इंच आलं आहे. तर आता बघा तुम्हाला हा खालचा जो पार्ट आहे तो किती इंचाचा ठेवायचा आहे. बघा इथून मी असं लिहून घेते. पहिलं मार्किंग खोडून घेते. तर बघा आता हा पार्ट आपल्याला किती ठेवायचा आहे खालचा तो बघायचा आणि वरचा किती ठेवायचा आहे. तर हे बघा याच्यामधून आपण हे बघा 30 आहे. 30मधून मायनस करू 12 इंच मी खालचा पार्ट ठेवणार आहे. तर 30मधून 12 गेले खाली उरले 18. तर वरचा पार्ट आपण 18 इंच हे बघा मी असं डायरेक्ट मध्येच लिहून घेते आणि खालचा 12 इंच. तर असं आपल्याला ठेवायचं आहे. तर हे बघा 1-1 इंच त्याच्यामध्ये प्लस करावं लागेल कारण मार्जिन जाणार आहे आपली 1-1 इंच. तर अशा पद्धतीने हे बघा मी असं मार्क करून घेतले. बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही सारखेच असणार आहे. बॅकला देखील तेच आणि फ्रंटला देखील तेच असणार आहे. तर अगोदर आता आपल्याला प्लेट किती लागतात त्याच्यासाठी आपल्याला याशी मी बॉक्स बनवून घेते. बघा वरचा बॉक्स त्याच्याखाली असा खालचा बॉक्स म्हणजे वरती 18 इंचच्या त्याच्यानंतर खाली 12 इंचाचा बॉक्स. तर आपल्याला किती लागणार आहे तर हे बघा आता आपण चेस्ट कमरचा पार्ट मोजून घेऊ. ते बघा ते इथून मी टेप असा ठेवून कमर मोजून घेते. आता इथं 9.5 आहे तर आपण 10 इंच घेऊन घेऊ. हे बघा 10 इंचापर्यंत घेऊन घेऊ. म्हणजे मार्जिन नव्हती घेत पण अर्धा इंच मार्जिन घेऊन घेतली मी आतमध्ये. तर हे बघा तर 10 इंच घेतलं. 10ला आपलं हे एकच बाजूचं आहे तर हे आपलं डबल होणार आहे. म्हणजे फक्त बॅक पार्टचं डबल केलं तर 20 होईल ते. तर 20 इंच हे फ्रंटचं आणि बॅकचं वेगवेगळे होतील. तर 20ला आता हे बघा आपल्याला आता इथं तुम्ही किती तुम्हाला वाढवायचे आता हे बघा. तर इथं तुम्ही 2 इंचापर्यंत म्हणजे 2नी देखील गुणू शकता. त्यानंतर 2.25नी देखील गुणू शकता आणि 2.5नी देखील गुणू शकता. तुम्हाला जेवढं प्लेटा पाहिजे रिंकल्स पाहिजे त्यानुसार तुम्ही जेवढं कमरचं माप आहे त्याला डबल करू शकता. तर आता मी वरच्या पाटाला 2.25 इंच घेते. तर हे बघा 2.25 म्हणजे एक पार्टला 45 म्हणजे बॅक पार्टला आपले 45 इंच कापड लागेल आणि फ्रंट पार्टला 45 इंच लागेल. तर इथे मी असं लिहून घेते 45. इकडे देखील असं बॅक पार्टचं लिहून घेते 45 आणि बघा खाली किती लागेल ते आपण आता हे बघा हे 45 आलं आहे ना बॅकचं आणि फ्रंटचं. तर दोघां मिळून किती होईल ते आपण एकत्रच करू. 90 आलं आहे बघा. दोघां मिळून 90 आलं. आता त्या 90ला आपल्याला खाली आता वरती आपण 2.25 घेतले तर खाली आपल्याला 2.5 घ्यायचे कारण त्याच्यापेक्षा थोडं वाढवा घ्यायचं आहे. तर मी खाली 2.5 इंच 2.5नी गुणायचं आहे. तर गुणिले 2.5 करायचं. तर हे बघा किती आलं 225. आता 225ला 2 भागात आपल्याला डिवाईड करावं लागेल कारण बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला. तर हे बघा याला आता भागिले 2 करू आपण. किती आलं 112. तर हे बघा फ्रंटला 112 लागेल आपल्याला आणि बॅकला 112 म्हणजे एवढं आपल्याला कापड लागणार आहे. तर हे बघा तुम्हाला समजलं मी कसं काढलं आहे. तुम्हाला जेवढ्या प्लेट आहे त्याच्याने आपल्याला कमरच्या मापाला गुणायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जेवढं कमरचं माप आहे बॅक साईडचं किंवा फ्रंट साईडचं त्याला तुम्हाला जेवढ्या प्लेटा पाहिजे 2 डबलनी
किंवा त्याच्या याच्याने, तर त्यानुसार तुम्ही गुणू शकता. आता हे बघा, मी इथं असं कापड घेऊन घेतले. आता एवढं तर तुम्हाला काय दाखवता येणार नाही, कारण कॅमेरा एवढा मोठा नाही की त्यामध्ये सर्वच म्हणजे आपले जे कापड आहे ते बसेल. कापड खूप मोठं आहे, 5 मीटर आहे, तर ते बसणार नाही. तर मी जशी मार्किंग केली, तुम्हाला तिथं जसं ड्रॉ करून दिलं आहे त्याच पद्धतीने मी कटिंग करणार आहे, त्याच्यात काहीही बदल करणार नाही. तर हे बघा, इथं मी यात 8 फोल्ड आहे, 17 इंच, तर गुणिले 8 करते, म्हणजे हे कापड पूर्ण किती आहे, तर हे बघा 136 इंच आहे. एवढं कापड फोल्ड केलेलं बघू शकता, 136. म्हणजे आपण हे बघा इथून असं मोजून घेतले. आता कापड तुम्हाला दाखवता येणार नाही, तर मी एवढं कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते का कशी कटिंग करायची. ते बघा, जेवढं आपण जसं मार्जिन घेतलं आहे त्यानुसारच कटिंग करायची आपल्याला. आता हे बघा, आपला 18 इंच कमरच्या खालचा भाग आहे, त्याला आपण त्याच्यात 1 इंच प्लस करून 19 मार्किंग करू, कारण वरती अर्धा इंच जाणार आहे आणि खाली अर्धा इंच जाणार आहे. हा बघा, हा पार्ट हा 18 इंच आहे, ते 1 इंच त्याच्यात प्लस करून 19 मार्किंग करून वरती अर्धा इंच, खाली अर्धा इंच जाईल. त्यानंतर खालचा पार्ट 12 इंच आहे, तर 12मध्ये 1 इंच प्लस करायचं, 13वं मार्किंग करायची आपल्याला, कारण इथं देखील 1 इंच मार्जिनमध्ये आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ते बघा, अशा पद्धतीने फक्त कापड घेताना आपण आपलं, आता हे बघा 40 इंचाचं 1 मीटर असतं, तर वरती आपलं 45 आलं आहे बॅकला, बॅकचं वेगळं आणि फ्रंटचं वेगळं, तर म्हणजे किती, 1 मीटरच्या वरती 1.25 मीटर घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर खालचं आपलं 112 आलं आहे, तर 3 मीटरला थोडंसं कमी घेऊ शकता खालचं. बॅकचं वेगळं, फ्रंटचं वेगळं. मग फ्रंटला वरच्या भागाला 1.25 मीटर आणि बॅकला 1.25 मीटर. त्याच्यानंतर खाली आपण जो लेअर बनवणार आहे 12 इंचाचा, त्याला 3 मीटरला कमी फ्रंटला आणि बॅकला 3 मीटरला कमी. तर हे बघा, आता मी इथं स्लीव घेतली, स्लीवला आपण अस्तर लावणार नाही. आता ही स्लीव जशी तशीच आपल्याला ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची. आता इथं माझ्याकडे असं कटिंग करून आपण बॅक आणि फ्रंट देखील कट करून घेतला आहे, त्यात असं एवढं कापड होतं. आता त्याच्यामध्ये स्लीव मी बसवून घेते आणि ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून कट करून घेते. तर बघा, अशीच आपल्याला ड्रॉ करून कट करून घ्यायची स्लीव. तर हे बघा, मी आता स्लीव कट करून घेतली. आता स्लीवला असलं फोल्ड करायचं आहे आणि आपण जी पेपरवर स्लीव काढली आहे ती यावर ठेवायची आपल्याला, कारण आपल्याला टक्स द्यावा लागणार आहे. अगोदर सेंटर टक्स देऊन ठेवू आपण इथे. त्यानंतर इथे देखील पेपरने आपल्याला, जिथं पेपरवर आपण टक्स दिला आहे तो टक्स आपल्याला इथे देखील स्लीवला देऊन घ्यायचा आहे. आता बघा, इथे मी असं स्केच पेननी मार्किंग करून घेते आणि त्यावर आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. आता म्हणजे टक्स दिलेला असल्यावर आपल्या लक्षात येईल का इथून आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंग आता मी स्लीवची करून घेतली. आता हे बघा, बॅक आणि फ्रंट देखील असे एक्स्ट्राची मार्जिन घेऊन कट करून घेतले अशा पद्धतीने. बॅक पण सेम त्याच पद्धतीने कट केलं आहे. आता आपण शिलाईला घेऊ. तर हे बघा, इथे मी हे देखील कट करून घेतले, खालचे लेअर देखील कट करून घेतले. हे बघा, जसे आपण तिथं मोजून मार्जिन घेतली होती सेम त्याच पद्धतीने वरचा आणि खालचा देखील लेअर सेम त्याच पद्धतीने कटिंग केले. हे बघा, अशा पद्धतीने हा खालचा लेअर आहे आणि हा त्या वरचा लेअर आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व कटिंग करून घेतली. काहीच बदल करायचा नाही, आपण जिथं सेम जसे माप घेतले त्याच पद्धतीने कटिंग करायची. आता बघा, इथं स्टिचिंगला घेतले मी. अगोदर फ्रंट पार्ट घेते. आता हे बघा, फ्रंट पार्ट घ्यायचा आहे, सरळवरती सरळ ठेवून गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचे. तर हे बघा, आता हे सरळ ठेवते मी. सरळवर बॅकचा पार्ट ठेवायचा आहे, गळ्याच्या याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी स्टिच करून घेतलं आहे आणि अस्तर देखील जॉईंट करून घेतले.
कापडला. तर आता टक्स द्यायचा आहे, तर हे बघा शोल्डर असं फोल्ड करून आपल्याला खाली 3 ते 3.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता खाली मी टक्स देऊन घेते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. पुन्हा त्यावर एक शिलाई देऊन घेते मी. आता दुसऱ्या साईडचं देखील सेम त्याच पद्धतीने टक्स देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा दुसऱ्या साईडने देखील टक्सवर शिलाई देऊन घेतली. पुन्हा डबल शिलाई द्यायची आपल्याला. आता आपण फ्रंटचा पार्ट घेऊ. बॅक आपला टक्स देऊन देखील तयार आहे आणि अस्तर कापडला जॉईन करून तयार आहे. आता फ्रंट पार्ट घेऊ आपण. तर हे बघा इथे मी फ्रंट पार्ट घेतला आहे. तर हा देखील आपल्याला गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची. तुम्हाला पाहिजे तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकता. मी दाबटीपच देऊन घेतली. तर हे बघा अशा पद्धतीने सरळवरती सरळ कापड ठेवून गळ्याला स्टिच करून घेतले मी. स्टिच करून घेते. तर हे बघा असं कापड ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि गळा स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर पलटी मारून आपल्याला अस्तर पूर्ण कापडला जॉईन करून घ्यायचे. आता हे बघा इथून मी गळ्याला असं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन व्यवस्थित स्टिच करून घेते. व्यवस्थित टर्न करायचं आहे आपल्याला, कारण व्ही आकाराचा आपला गळा आहे, त्याचा शेप बिघडला नाही पाहिजे. त्यासाठी तर एक्स्ट्रा मधलं जे कापड कट करून टाकू आपण. गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत. गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊ आपण अशा पद्धतीने. पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्यानंतर वरतून अस्तरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने अस्तरच्या साईडने मी दाबटीप देऊन घेते. जिथं पॉइंट आहे तिथं व्यवस्थित टर्न करायचे. दुसऱ्या साईडने देखील सेम गळ्याला दाबटीप देऊन घेते मी. त्यानंतर बघा असं कापड अस्तर आतमध्ये जाऊन वरतून त्याला पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची. तर मी हे बघा असं व्यवस्थित फिनिशिंग करून गळ्याला पुन्हा दाबटीप देऊन घेते. अस्तर देखील जॉईन करून घेते कापडला. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून मी पूर्ण जॉईन करून घेते. ते बघा आता पूर्ण जॉईन करून घेतले. गळ्याला देखील दाबटीप देऊन घेतली अशा पद्धतीने. आता बघा आपण खालचे स्टक स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा असे ठेवायचे व्यवस्थित एकावर एक. जेवढी शिलाई मार्जिन घेतली त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्स स्टिच करून घेते मी. अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. सेट करून शिलाई द्यायची आहे, कारण तिथं पॉइंट आहे त्यामुळे. तर हे बघा शिलाई देऊन घेतली एक बाजूच्या टक्सला. मी त्यावर पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने हे बघा
अशा पद्धतीने एक साईडच्या टक्सला मी शिलाई दिली. आता पुन्हा दुसऱ्या साईडच्या टक्सला पण सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेते. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. त्यावर पुन्हा आपण एक परत शिलाई देऊन घेऊ. अशा पद्धतीने आता बघा फ्रंट पार्ट आपला टक्सला स्टिच करून तयार आहे. आता आपण प्लेटांचा भाग घेणार आहोत. नाही, अगोदर शोल्डर जॉईंट करून घेऊ. तर हे बघा सरळवरती सरळ ठेवून शोल्डर असे स्टिच करून घ्यायचे. तरी मी इथं असे शोल्डरला शिलाई देऊन घेते. व्यवस्थित एकावर एक ठेवून शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचंय तिथं. पुन्हा त्यावर मी एक डबल शिलाई देते. दुसऱ्या साईडने देखील सेम त्याच पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित ठेवून शिलाई देऊन घ्यायची. लॉक करून घ्यायचे आपल्याला. पुन्हा त्यावर डबल शिलाई देऊन घेते मी. हे बघा आता शिलाई देऊन घेतली. आता आपण स्लीव जॉईंटला घेऊ. तर ते बघा इथे मी ही स्लीव घेतली. स्लीव आता अगोदर आपण अशी ठेवून पफ स्लीव आहे त्यामुळे पुढच्या मागच्या भागाचं काही टेन्शन नाही आपल्याला. तर बघा इथून अगोदर मी अटॅच करायला घेते स्लीव. त्यानंतर बघते प्लेटा देता येतात काय डायरेक्ट, नाहीतर मग आपण पुन्हा एकदा खाली प्लेटा देऊन घेऊ. अगोदर स्लीवला मग जॉईन करू. अगोदर आपण इथं अटॅच करून बघू. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्लीव जॉईन करायची आपल्याला. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायची. तर बघू आपल्याला इथून प्लेटा द्यायच्या आहेत. प्लेटा देता येतात काय, कारण ते दोन्ही प्लेटांचे तोंड समोरासमोर आले पाहिजे. त्यासाठी तर आपण असं बाहेर काढून घेऊ. इथं शोल्डर लॉक करून घेते मी. एक टिप देऊन घेते त्याच्यावर. तर बघा स्लीव आपल्याला जिथून सेंटर काढले बघा सरळ भाग आहे. तर अशा प्रकारच्या प्लेटा द्यायच्या आहे. दोन्ही प्लेटांचे तोंड असे समोरासमोर आले पाहिजे. त्यासाठी मी तिथून असं कापड काढून घेतले आणि हे बघा अशा प्लेट्स देऊन घेते. सेंटरपर्यंत प्लेटा देऊन घ्यायच्या आपल्याला, कारण आपण मध्ये एक सेंटर घेतलाय त्या सेंटरपर्यंत. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील सेम त्याच पद्धतीने हे बघा असे त्या प्लेटांचे तोंड समोरासमोर आले पाहिजे. तर पुन्हा दुसऱ्या साईडचे देखील प्लेटा देऊन घेते मी. जिथपर्यंत आपण कट्स मारले तिथपर्यंतच आपल्याला प्लेटा देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने
ते बघा प्लेटा देऊन घेतल्या आहे. आता आपण जॉईंट करून घेऊ. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला प्लेटांचं सेंटर बघायचं आहे. शोल्डरच्या लाईनवरच आला पाहिजे सेंटर. इथे एक प्लेट निघाली होती तर मी तिला पुन्हा स्टिच करून घेते. अशा पद्धतीने प्लेटांचा जो सेंटर आहे आपण मध्ये सेंटर काढला तो आपल्या शोल्डरच्या लाईनवरच आला पाहिजे याची काळजी घ्यायची. तर दुसऱ्या साईडने देखील सेम त्याच पद्धतीने मी स्लीव अटॅच करून घेते. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला स्लीव अटॅच करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा डबल शिलाई देऊन घेते मी त्याच्यावर. कारण आपण बाही जॉईन केली त्यावर डबल शिलाई द्यायची असते. त्यासाठी मी परत पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घेते. तर स्लीव आपली अटॅच झाली आहे फ्रंट आणि बॅक पार्टला. हे बघा अशा पद्धतीने पप बघू शकता तुम्ही आपल्या बाईचा किती छान आलाय. तर आपण इथं आता असा बेल्ट लावणार आहे त्यासाठी मी कापड घेते. तर दुसऱ्या साईडची देखील अगोदर स्लीव सेम त्याच पद्धतीने जॉईंट करून घेते. तर हे बघा हा बेल्ट आपल्याला असा लावायचा आहे. त्यासाठी मी असे 4 इंचाची अशी पट्टी कट करून घेतली. तर हे बघा उलट साईडने घेतली आणि सरळ बाजूकडून ठेवते. बघा उलट साईड आतमधून बाईच्या आतमधून आणि ही पट्टी सरळ ठेवते खाली. म्हणजे खाली जी बाजू आहे ती सरळ आहे आणि वरची बाजू उलट आहे. तर अर्धा इंचाची खालून अशी दाब टीप देऊन घेते. टीप देऊन घेते. जे रेडीमेड कुर्तीला जे असतं बघा असा बेल्ट असते बाईला तसा बेल्ट आपण तयार करणार आहे. त्यासाठी मी अशी खालून अशी पट्टी जॉईंट करून घेतली 4 इंचाची. त्यानंतर त्यावर हे बघा अशी दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला. ते बघा दाब टीप देऊन घेते मी. जी पट्टी जॉईन केली त्यावरच आपली शिलाई येते अशा पद्धतीने. हे बघा दाब टीप देऊन घेतली. आता ही पट्टी आपण वरच्या बाजूने फोल्ड करणार आहे बाईच्या. तर हे धागा या कट करून घेते मी. हे बघा धागा कट करून घेते. त्यानंतर बघा आपल्याला ही बाई आता सरळ आहे. सरळवरती ही पट्टी आहे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची. तर ती अशी फोल्ड होणार आहे अशा पद्धतीने. तर इकडनं बघा वरच्या बाजूने अर्धा इंच असं मध्ये फोल्ड करून आपल्याला यावर टीप देऊन घ्यायची. तर मी अर्धा इंच मध्ये फोल्ड करून यावर अशी टीप देऊन घेते. खूप छान आपल्या बाईचा लुक दिसतो. त्यासाठी मी अशी तयार केली ही बेल्ट आपल्या बाईला. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला त्यावर टीप देऊन घ्यायची व्यवस्थित. हे बघा आता बेल्ट आपला तयार आहे. एक्स्ट्राचा आपण कट करून टाकू दोन्ही साईडचा.
आपली मार्जिन कट नाही झाली पाहिजे. ते बघा. तर सेम दुसऱ्या पद्धतीला देखील बाईला देखील मी असाच बेल्ट तयार करून घेते. आता बघा बेल्ट तयार करून घेतला आहे. आता हा बॅक पार्ट घेतला आहे. आता आपल्याला मार्जिनवर मार्किंग करून घ्यायची. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे. त्यावर मी असं मार्किंग करून घेते दोन्ही बाजूनी, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला प्लेटा द्यायच्या. तर हे बघा, आता मी कापड घेते. अगोदर वरचा भाग घ्यायचा आहे 18 इंचाचा. तर हे बघा, इथं असं सरळवरती सरळ ठेवून घेते. जिथून 1.5 इंच मार्क केलं आहे तिथून आपल्याला 1.5 इंचापर्यंत सरळच येऊ द्यायची शिलाई. तिथं प्लेटा घ्यायच्या नाही. अशा पद्धतीने सरळ शिलाई येऊ द्यायची. आणि आता इथून पुढं आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा द्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहे आपल्याला. अशाच पद्धतीने आपल्याला पाठीच्या भागात, म्हणजे जो पाठीमागचा भाग आहे त्यावर आपण सरळवरती सरळ ठेवून अशा छोट्या छोट्या चुन्या देऊन घेतोय. अशा पद्धतीने जास्त मोठ्या द्यायच्या नाही, छोट्या छोट्याच द्यायच्या आहे. सावकाश द्यायच्या आहे. अशा पद्धतीने मी आता ह्या चुन्या देऊन घेते अशा छोट्या छोट्या. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने करू शकता. जास्त मोठ्या नाही आणि छोट्या पण नाही, अशा आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे. कशा पद्धतीने देते बघा, तुम्हाला दिसतच असेल. पूर्ण पाठीच्या भागाला आपल्याला या छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायचे. आता मी या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर केलं आहे का कशा पद्धतीने. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवली तर कशा पद्धतीने कटिंग वगैरे केली. तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की तुमचे डाऊट असतील तर कमेंटद्वारे कळवा. मी नक्कीच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. आणि काही राहिलं असेल तर ते देखील सांगा. तर इथे तुम्ही सर्व एक्सप्लेन केलं आहे, पण जर काही राहिलं असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा. आणि तुम्ही देखील हा असा म्हणजे ड्रेस नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग येते या ड्रेसची. जसा रेडीमेड आपला असतो त्याला तरी प्लेटा कमी असतात, तर याला आपण प्लेटा वगैरे देखील आपल्या पद्धतीने घेऊ शकतो कमी जास्त. त्यामुळे लुक अजूनच छान वाटतो. हे बघा, थोडा वेळ लागतो, पण मग आपल्याला व्यवस्थित प्लेटा देऊन घ्यायच्या आहे छोट्या छोट्या. पूर्ण जेवढं आपण जेवढं कापड कट केलं आहे तेवढं देखील अटॅच करायचं आहे, कारण आपण सर्व मापात घेतले, मेजरमेंटनुसारच घेतले, कुठेही कमी जास्त घेतलेले नाही त्यामुळे. तर हे बघा, आता माझ्या सर्व प्लेटा देऊन झाल्या आहे. वरच्या पार्टच्या सर्व प्लेट आता इथे मी देऊन झाल्या आहे. 1.5 इंचापर्यंत आपल्याला सरळच ठेवायचं आहे. 1.5 इंचाला तिथं प्लेट द्यायच्या नाही आहे. तर हे बघा, सरळ ठेवून मी आता शिलाई मारून घेतली. याच्यावर आपल्याला डबल शिलाई मारायची. तुमच्याकडे जर इंटरलॉकची जर मशीन असेल, तुम्ही इंटरलॉक देखील करू शकता, कारण धागे निघतात, त्यासाठी इंटरलॉक देखील केलं तरी चालेल. हे बघा, तर पूर्ण याला प्लेटा देऊन घेतल्या. आता या खालच्या भागाला देखील सेम आहे बघू शकता तुम्ही आपल्या ड्रेसला अशा रिंकल्स आले. त्यानंतर आता खाली आपण देखील प्लेट्स देणार आहे. तर हे बघा, यावर आपण आता खालचा हा भाग घेतला आहे 12 इंचाचा.
तर हे बघा, हे देखील 1 इंचापर्यंत सरळ ठेवून आपल्याला यावर प्लेट्स देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने बघा 1 इंचापर्यंत सरळ ठेवायचे, कारण तिथं आपली शिलाई येणार आहे. आणि तिथून आपल्याला जशा वरती दिल्या होत्या तशी सेम ह्याच पद्धतीने आपल्याला खाली प्लेटा देऊन घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी आता छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेते. आता सेम आता आम्ही बॅक पार्टला करून दाखवले, तर फ्रंट पार्ट देखील मी तयार करून ठेवला आहे सेम याच पद्धतीने. जसं आपण बॅकला दिले, फ्रंटला देखील सेम या पद्धतीने मी प्लेट देऊन ठेवले आहे. तर हे बघा, खालच्या पार्टला देखील जशा वरती प्लेट्स दिल्या आपण छोटे छोटे, त्या सेम या पद्धतीने खाली देखील देण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो, त्यामुळे निम्मा पार्ट तुम्हाला निम्माच दाखवला जातो, निम्मा मी तयार करून ठेवते. सेम तीच पद्धत असते, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तुम्ही देखील बोर होशाल एवढा व्हिडिओ बघायला. त्यामुळे जेवढं मेन आहे तुम्हाला तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते मी. हे बघा, अशा पद्धतीने. आणि या प्लेट्सला देखील खूप वेळ लागतो, त्यासाठी मी सेम याच पद्धतीने खालच्या प्लेट्स तयार करून घेते. हे बघा, आता प्लेट्स खालच्या तयार करून घेतल्या आहे सेम याच पद्धतीने. अशा पद्धतीने हे बघा, प्लेट्स देऊन घेतल्या आहे पूर्ण पार्टला. आता आपण यावा जो खालचा पार्ट आहे त्याला आपण असं अर्धा इंच फोल्ड करून टिप देऊन घेणार आहोत. फोल्ड करून त्यावर आपल्याला टिप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित टिप देऊन घ्यायची. हे बघा, सेम याच पद्धतीने अशी टिप देऊन घेते मी. तर हे बघा, टिप देऊन घेतली. आता आपण पूर्ण बॅक आणि फ्रंटला देखील टिप देऊन घेतली सर्व. आता आपण हे बघा, फिटिंगची मार्किंग करतोय. इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली मी. इथं 1.5 इंच मार्किंग करून घेते. कमरपर्यंतच आपल्याला मार्किंग करायची. खाली आपण 1 इंच म्हणजे जॉईन करायला घेणार आहोत. तर वरपर्यंत आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली, तेवढं मी मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने 1.5 इंचावर मार्किंग करून घेते. हे बघा, कमरपर्यंत मार्किंग करून घेतली. आता या मार्किंगवर आपण टिप देणार आहोत, तर शिलाई देऊन घेते मी आता याच्यावर. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते की तुम्हाला देखील समजलं असेल. आता हे बघा, जशी आपण मार्किंग केली त्यावर आपल्याला तर शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. आता मी इथं शिलाई देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंगच्या याच्यावरच आपल्याला शिलाई द्यायची. पूर्ण याला मी शिलाई देऊन घेते. कमरपर्यंत जिथपर्यंत मार्किंग केली तिथपर्यंत शिलाई द्यायची. आणि खाली आपण 1 इंचाचं शिलाई आपण देऊन घेणार आहोत. हे बघा, दोन्ही बॅकचा आणि फ्रंटचा असे पार्ट एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता मी शिलाई देऊन घेते. व्यवस्थित खालपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही अर्धा इंच देखील घेतलं खाली तरी चालेल, कारण की घेरे तिथं काय आपल्याला लूजिंग आणि फिटिंगचं येत नाही. तिथं आपण अर्धा ते 1 इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकतो. तर हे बघा, मी 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशी शिलाई देऊन घेते. आता खाली देखील हे बघा, आपला आता दुसरा पार्ट देखील तयार. दुसऱ्या पार्टला आपण शिलाई देऊन घेतोय. वरचा पार्ट म्हणजे योक पार्ट 1, त्याच्यानंतर खालचा पार्ट 2 आणि हा तिसरा पार्ट. तशा 3 पार्टमध्ये आपला ड्रेस तयार झाला आहे. हे बघा, खालीपर्यंत मी अशी शिलाई देऊन घेतली. सेम याच पद्धतीने दुसऱ्या भागाला देखील मार्किंग करून शिलाई मार्किंग करून शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला ड्रेसचा फायनल लुक दाखवते. तर हे बघा,
दुसऱ्या भागाला सेम त्याच पद्धतीने मार्क करून शिलाई देऊन घेतली मी. आता हे बघा ड्रेसचं तुम्हाला फायनल लूक दाखवते. इथं उलटते त्याचा सीधा करून घेते. इथं हे बघा सीधा करून घेतला आहे. आता आपला हा व्ही नेक आहे पुढचा, बघा किती छान आला आहे. आता ही पब स्लीव आहे आपली बाही, ते हे बघा अशा पद्धतीने तिचा पब देखील खूप छान तयार झाला आहे. अशा पद्धतीने आता हा फ्रंटचा पार्ट आहे, हा बॅकचा पार्ट आहे, हा देखील बघा बॅकला पण टक्स दिले. अशा पद्धतीने आपला ड्रेस पूर्ण तयार झाला आहे. हे बघा फायनल लुक आपल्या ड्रेसचा. व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल त्या देखील करा. सेम राजा राणी कोचिंग मेथडपासून मी हा ड्रेस स्टिच केला आहे. तुम्हाला जरी शिवायचा असेल तर तुम्ही सेम या पद्धतीने शिवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.